आणि कसं असते माहिती आहे का, आमच्याकडे आता जसा हुंडा दिला यांना खत टाकायचा, तर कसं असते माहिती आहे का, आमचा जो किशोर आहे तर त्याच्याकडेच खत आणून देणं असतं. हे बघा, याला खोदी असं म्हणते. कालच्या पाण्यामुळे कसं बघा आता शेतात चालताही येत नाही आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते. तर चला बघूया आज आपल्या शेतात कोणतं काम. बघा मंडळी, आता आपल्या कपाशीला खत द्यायचं आहे. तर बघा आता खत असं एकत्र करून घ्यायचं आहे. हे वेगळं खत आहे आणि हे बघा हे खत वेगळं आहे आणि हे असं मिळवून घ्यायचं आहे पूर्ण आणि आपल्याला आता कपाशीला द्यायचं आहे. तर बघा आता आज हेवा आल्यासारखा किती चिडावत आहे. पाऊस येईन असं वाटत आहे. तर बघा मंडळी, आता अशा प्रकारे आमच्याकडे खत दिलं जाते. तर हे दुसरं खत आहे आणि खोदीव खत देणं सुरू आहे आमच्याकडे. हे बघा, याला खोदीव असं म्हणते. तर बघा, 2 झाडं 1 मूठ, म्हणजे एका मुठीमध्ये जेवढं खत बसते तेवढं खत 2 झाडाला पुरलं पाहिजे असं द्यायचं आहे. तर बघा आता आज तर खूप गोंधळच झाला बघा, कारण तर कालच्या पाण्यामुळे कसं बघा आता शेतात चालताही येत नाही आहे आणि हेही होत नाही. त्याच्यामुळे काय आता मी जात नाही तिकडे. आता फक्त व्हिडिओज काढायचा. खालान भाग आहे ना, म्हणून जास्त आहे. खूपच गडद आहे. खूपच गडद आहे, चालणं मुश्किल होऊन गेलं. किशोर बघा खत टाकून घेत आहे. आता त्या बायांना नेऊन द्यायचं आहे त्यासाठी. शीतल गेली का तिकडे बससाठी? तिकडे जातो म्हणे बसासाठी. तर बघा मंडळी, आता तर कमेंट करताना सहज करून जाता. किती सोपी असते बघा कमेंट करणं. फक्त व्हिडिओ काढण्यापुरती शेतात येता, त्याच्यानंतर फक्त दाखवता. तर मला एक गोष्ट सांगा, तर आपण जर दाखवलंच नाही तर तुम्हाला काय दिसणार आहे सांगा बरं. तर खूप सोपं असते म्हणणं, पण शेतकऱ्याचे कष्ट हे शेतकऱ्याला माहीत असते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेती हा फक्त माणूसच करू शकतो असं म्हटलं जातं. पण माझ्या मते तरी शेतीमध्ये 50% जेवढा माणसाचा हात असतो तेवढाच 50%पेक्षा जास्त म्हटलं तरी चालते बाईचा हात असतो. कारण सगळ्यात जास्त बायकाचे पण कष्ट असतात शेतीमध्ये. बघा आता या खत देताय त्या बायका, माणसं पाहिली आहे का तुम्ही खत देतानी?
एक अर्धे बघितले असतील, पण जास्तीत जास्त या बाया खत देतात, माणसं देत नाही. आणि त्याच्यानंतर धानाचं रोवणं करतो आपण, कोणतंही पीक लावतो, निंदन करतो, खुरपण करतो, काहीही करतो, जास्तीत जास्त समावेश हा बाईचा असतो प्रत्येक याच्यामध्ये. फक्त माणूस हाकल, मी तसं म्हणणार नाही की माणूस काहीच करत नाही. 50% त्याचा वाटा असतो, तर 50% आपल्या बाईचा सुद्धा वाटा असतो. त्याच्यामुळे बाईशिवाय शेती ही अधुरी आहे. स्त्रीला कमी समजू नका, स्त्री सर्वात श्रेष्ठ आहे आणि स्त्रीमुळेच ही आपली शेतीसुद्धा टिकलेली आहे बघा. कारण त्या स्त्रिया जर आल्या नाही तर आपली शेती ही होणारच नाही, सरळ सांगायचं म्हणजे. तर असं आहे. आणि बघा आपलं शेत, आणि हा उन्हाचा प्रकोप बघा किती आहे. मला खूप घाबरल्यासारखं होत आहे आज. एक तर पाय इतके गळत आहे, आणि परत हे चिडावा, आणि हे बघा पाय बघा कसे भरून आहे. हे बघा, हे बघा. आणि कसं असते माहिती आहे का, आमच्याकडे आता जसा हुंडा दिला यांना खत टाकायचा, तर कसं असते माहिती आहे का, आमचा जो किशोर आहे तर त्याच्याकडेच खत आणून देणं असते. म्हणजे काहून तर माहिती आहे का, एवढ्याले पाय गळत आहे आणि इथून तेवढ्या लांब जाणं खूप अशक्य होतं, अवघड होतं. त्याच्यामुळे मग आता आपला किशोर अशा प्रकारे हे खत आणून आणि मग बाया अशा प्रकारे देत आहे. आणि बघा आता आपला जुगाड, तर कसं आहे माहिती आहे का, आपले कपडेही खराब झाले नाही पाहिजे यासाठी एकदम बेस्ट असा जुगाड केला यांनी. चुंगडी घेतली आहे, चुंगडीमध्ये अशा प्रकारे बाजूला बांधले आहे आणि अशी ती दोरी बांधून घेतली आहे आणि तिथे आता असं खत ठेवलं आहे. तुम्ही बघत आहे तेवढं सोपं नाही आहे हे, कारण सगळ्यात पहिले बघा तुम्ही पाय किती गळत आहे बघा, बायांचे पाय बघा असे गांडांनी भरून एवढं पाय गळते या शेतीमध्ये. आणि एवढं ओझं घेऊन हे खत देणं जेवढं दिसते तेवढं सोपं नाही आहे, खूप अवघड असं जीवन आहे शेतकऱ्यांचं. आणि एवढ्या अवघड जीवन असूनसुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव अजूनही मिळालेला नाही आहे. आता बघा सोयाबीन जवळजवळ आता 1 महिना राहिला आहे, जवळजवळ 1-1.5 महिन्यामध्ये सोयाबीन निघते. तर तेव्हा बघा सोयाबीनचे भाव 100% घसरलेले असते. तर आता मी शॉर्ट तर भरपूर टाकले आहे त्याच्याबद्दल, तुम्ही बघा भरपूर असे शॉर्ट टाकले आहे. तर पण आमच्या शेतकऱ्याला काही योग्य हमीभाव कधीच मिळत नाही आणि समोरही मिळणार की नाही ते सुद्धा माहीत नाही. टेकड आहे म्हणून कमी आहे, खाली वेल चांगलं फसते. हो होता ना इकडे खत आण किशोर. तरी वारलं मिष्टी करत आम्ही धानाला शिकून दिलं असतं तर असं टाकायलाच नव्हतं पाहिजे. खत जास्त होते ना मग तसं. तर बघा मंडळी, आता त्या काकू दिसताय ना, त्या ओळखीच्याच आहे बरं आपल्या. धान निंदला होता आपण काही दिवसांपूर्वी, जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे बघा तो. तर त्या काकू आपल्या धान निंदायला आल्या होत्या बघा. भरपूर शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहे त्या काकूचे बघा. तर त्या काकूच आणि त्यांनीच आपला हुंडासुद्धा घेतला आहे निंदाचा. आणि त्याही समोर आहे, त्यासुद्धा ताई आल्या होत्या. या फक्त काकू नवीन आहे, आता याच्या आधी आल्या नाही आमच्या ह्याच्यात. आता हे असं तरी वातावरण पाहिजे. आत्तापर्यंत तर खूपच हे होतं, पण हे आजचं वातावरण जरा असं चिडचिड वाटत आहे. वारा नाही आहे, वारा राहिला थोडासा तर कसं राहते माहिती आहे का, तेवढं चिडचिड वाटत नाही. पण आज थोडंसं वातावरण वेगळं वाटत आहे. कालचा असा चांगला पाऊस झाला होता काल, आणि आजही पाऊस येईन का जी पाणी अंदाज वाटत आहे. हो हो, वाजले 5 वाजले. पाऊस येते आता. हो झालं आता. हे राहिलं वाटते एवढं नाही का, दिलं का ते. हां हां. तर चला मंडळी, आता संध्याकाळ झाली आहे आणि खत देणं पण आपलं झालं आहे. तर आता आभाळ पण खूप झालं आहे, काळा आभाळ आला आहे, पाऊस नक्की येते आता. तर आम्ही आता निघालो घरी. आणि हे बघा आपलं वातावरण, हे बघा.
तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर एक कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सोबतच हाईपसुद्धा करा.